मुंबईची लाईफलाईन लोकल सेवा विस्कळीत. मध्य पश्चिम आणि हार्बर मार्गावर ट्रॅकवर पाणी साचल्यानं अनेक रेल्वे रुळावरच. घाटकोपरमध्ये अनेक लोकल रुळावरच. मध्य रेल्वेवर लोकलच्या रांगा. ठाणे आणि कल्याणकडे जाणारे प्रवासी बेहाल. कुर्ल्यातील क्रांतीनगरमध्ये पूरस्थिती. स्थानिकांची घरं पाण्यात. बचाव कार्यासाठी एनडीआरएफचं पथक तैनात. कुर्ल्यातील एलबीएस मार्गाला तळ्याचं स्वरूप. रस्त्यावर चक्क कमरेपर्यंत पाणी. बस, चारचाकी आणि अनेक दुचाकी पाण्याखाली. मिठी नदीमध्ये एक जण वाहून गेल्याचा व्हिडिओ समोर. शर्थीच्या प्रयत्नानंतर युवकाला बाहेर काढण्यात यश. धक्कादायक व्हिडिओ कॅमेऱ्यात कैद. पुण्यातील बाबा भिडे पूल पाण्याखाली. मुठा नदीतून पाण्याचा विसर्ग वाढल्यानं भिडे पूल वाहतुकीसाठी बंद. साताऱ्यातील धोम धरणातून पाण्याचा विसर्ग. वाईच्या गणपती मंदिरात शिरलं पावसाचं पाणी. गणपतीची मूर्ती पाण्याखाली. मिठी नदीचा गाळ काढण्याच्या नावे गैरप्रकार. मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या पूरस्थितीचा उल्लेख करत मुख्यमंत्री फडणवीसांचा ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा. कुर्ल्यातील क्रांतीनगरमध्ये पूरस्थिती. स्थानिकांची घरं पाण्यात. बचाव कार्यासाठी एनडीआरएफचं पथक तैनात. कुर्ल्यातील एलबीएस मार्गाला तळ्याचं स्वरूप. रस्त्यावर चक्क कमरेपर्यंत पाणी. बसेस, चारचाकी आणि अनेक दुचाकी पाण्याखाली. अतिवृष्टीमुळे तब्बल 14 एकरवरील पिकांचं नुकसान. अनेक नद्यांना इशारा पातळीवर. तर राज्यातील पूरस्थितीवर सरकार लक्ष ठेवून असल्याची मुख्यमंत्र्यांची आढावा बैठकीनंतर माहिती. रत्नागिरीतील 8ही नद्यांनी इशारा पातळी ओलांडली. राजापूर बाजारपेठेला पाण्याचा वेढा. पूर्ण बाजारपेठ पाण्याखाली. पुण्यातील बाबा भिडे पूल पाण्याखाली. तर मुठा नदीतून पाण्याचा विसर्ग वाढल्याने भिडे पूल वाहतुकीसाठी बंद. ठाण्यात गणपती कारखान्यात शिरलं पावसाचं पाणी. मुसळधार पावसामुळे मूर्ती बनवण्याच्या कारखान्यात मोठं नुकसान. अतिवृष्टीमुळे मूर्तिकार संकटात. साताऱ्यातील धोम धरणातून पाण्याचा विसर्ग. वाईच्या गणपती मंदिरात शिरलं पावसाचं पाणी. गणपतीची मूर्ती पाण्याखाली. कराडच्या कोयना धरणातून 5व्यांदा पाण्याचा विसर्ग वाढला. तर सर्व दरवाजे 9 फुटांनी उघडल्याने 67,000 क्युसेकने पाण्याचा विसर्ग. मिठी नदीचा गाळ काढण्याच्या नावे गैरप्रकार. मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या पूरस्थितीचा उल्लेख करत मुख्यमंत्री फडणवीसांचा ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा. पुण्यामधला भिडे पूल हा पाण्याखाली गेला आहे. याविषयी माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी अभिजित पोते. नक्कीच फरा, आपण पाहतोय की पुणे शहरासह खडकवासला धरण साखळी क्षेत्रामध्ये गेल्या 48 तासापासून पावसाने जो आहे तो जोर पकडलेला आहे. आणि खडकवासला धरणात जो पाणीसाठा वाढला त्यामुळे आता नदीपात्रात, मुळा मुठा नदीच्या पात्रात पाण्याचा विसर्ग जो आहे तो वाढवण्यात आलेला आहे. 25,000 च्या आसपास जे आहे ते पाणी, आता पाण्याचा विसर्ग या मुळा मुठा नदीपात्रात खडकवासला धरणातून करण्यात आल्याने त्याचा परिणाम म्हणून नदीपात्र जो आहे शहरातला भिडे पूल आणि नदीपात्रातला दोन्ही
रस्ते जे आहेत ते पाण्याखाली गेलेले पाहायला मिळत आहेत। या सगळ्या परिसरातून वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आलेली आहे। खरं तर गरज पडल्यास हा विसर्ग पुन्हा वाढवण्यात येणार असल्याचं प्रशासनाकडून सांगितलंय। आता जी अपडेटेड माहिती मिळते की हा विसर्ग 5 वाजता 29,000 क्युसेकनं वाढवणार असल्याची माहिती दिलेली आहे। नदीकाठची जी गावं आहेत, खरं तर ज्या गावांना याचा फटका बसू शकतो किंवा नदीपात्रातली जी घरं आहेत, आस्थापना आहेत, त्या सगळ्यांना प्रशासनाकडून अलर्ट जो आहे तो देण्यात आलेला आहे। कारण पुणे जिल्ह्याला आज आणि उद्या रेड अलर्ट जो आहे तो देण्यात आलेला आहे। आज संध्याकाळच्या नंतर पुन्हा खडकवासला धरण साखळी क्षेत्रात म्हणजे जी 4ही धरणं आहेत त्या धरण साखळी क्षेत्रात खरं तर पावसाचा जोर जो आहे तो वाढू शकतो आणि त्यामुळे प्रशासन अलर्ट मोडवरती आलेलं आहे। जी घरं आहेत नदीपात्रातली नदीकाठामधली त्यानंतर जे आहे ते त्यांना कुठलाही इजा पोहोचू नये म्हणून खरं तर या ठिकाणी प्रशासन जे आहे ते प्रशासकीय अधिकारी तैनात करण्यात आलेले आहेत। जागोजागी पुणे महानगरपालिकेच्या गाड्या ज्या पॉइंटवरती धोका आहे किंवा जिथं पाणी साचू शकतं त्या ठिकाणी पुणे महानगरपालिकेच्या गाड्या तैनात करण्यात आलेल्या आहेत। सायरन जो रेड अलर्ट आहे त्याचा सायरन या ठिकाणी नागरिकांना सतत सांगितला जातोय। नदीपात्रामध्ये कुणीही पार्किंग करू नका अशा सूचना पुणे महानगरपालिकेकडून कालपासून देण्यात येत आहेत। कारण आपल्याला माहिती आहे की ज्या वेळेस भिडे पुलाला पाणी येतं त्या वेळेस या नदीपात्रातली जी वाहनं आहेत ती वाहनं या पाण्यामध्ये जातात। ही दृश्य तुम्ही पाहताय नदीकाठचं म्हणजे भिडे पूल शहरातील 2 मुख्य भागांना जोडतो। आता तो पूर्णपणे नदीपात्रातला रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे। गरज पडल्यास खडकवासला धरणातून पुन्हा विसर्ग वाढणार आहे। 5 वाजता हा जो विसर्ग आहे तो 29,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग खडकवासला धरणातून शहरात मुळामुठा पात्रात करण्यात येणार आहे। अलर्ट मोडवरती सर्व प्रशासन आहे आणि आज संध्याकाळनंतर पुन्हा पावसाचा जोर खडकवासला धरण साखळी क्षेत्रात वाढेल असा अंदाज जो आहे तो पुणे वेधशाळेकडून वर्तवण्यात आलाय। फरा बरोबर आहे अभिजित, मात्र एक प्रश्न, मागच्या पावसाळ्यामध्ये आपण बघितलं होतं की काही घरांमध्ये पाणी शिरलं होतं, प्रचंड नुकसान झालं होतं, तशी काही स्थिती आता पाहायला मिळते का आजूबाजूला? फरा अजून तशी कुठलीही परिस्थिती नाहीये कारण पुण्यात पावसानं पूर्णपणे विश्रांती जी आहे ती घेतली होती। काल सकाळपासून पावसानं या सगळ्या परिसरात जोर पकडलेला आहे। पण पावसाळा सुरू होण्यापासून महापालिका प्रशासन असेल किंवा जिल्हा प्रशासन असेल ते अलर्ट मोडवरती होतं। मागच्या वर्षी जी परिस्थिती शहरात उद्भवली होती, अनेक सोसायट्यांमध्ये पाणी शिरलं होतं, सिंहगड रोड परिसर असेल किंवा धायरी परिसर असेल, त्यामुळं पावसाळ्याच्या आधीच ही सगळी कामं जी आहेत ती बऱ्यापैकी उरकून घेण्यात आली होती। त्यामुळं आत्ताच्या माहितीप्रमाणे तर कुठल्याही सोसायटीमध्ये घरामध्ये किंवा नागरिकांच्या कुठल्याही वसाहतीमध्ये पाणी अजून तरी शिरलं नाहीये। पण कलेक्टरांनी आज सकाळी जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं की काही ठिकाणी पूरसदृश्य परिस्थिती निर्माण होऊ शकते। त्यामुळे जिल्हा प्रशासन देखील आता फरा अलर्ट मोडवरती आहे। पूर नियंत्रण रेषेखाली कुठल्याही गावकऱ्यांना सांगण्यात आले की कुणीही पूर रेषेच्या जवळ जाऊ नका। कुठलीही परिस्थिती उद्भवली तरी सर्व यंत्रणा सज्ज असल्याचं जिल्हाधिकाऱ्यांकडून स्पष्ट करण्यात आले। ही सध्याची परिस्थिती भिडे पुलाची आहे। नदीपात्रातले सगळे रस्ते आता पाण्याखाली गेलेले आहेत। 29,000 क्युसेकनं पुन्हा हा विसर्ग वाढणार आहे। त्यानंतर जर गरज भासली तर पुन्हा जो आहे तो पाण्याचा विसर्ग वाढू। कारण जो प्रशासनाकडून सांगण्यात आले किंवा जे हवामान विभागाकडून सांगण्यात आले रेड अलर्ट आज उद्या सकाळपर्यंत जो आहे तो पुणे शहरासह जिल्ह्याला आणि घाटमाथ्याला देण्यात आले। त्यामुळे खडकवासला धरण साखळी क्षेत्रात पावसाचा जोर पुन्हा रात्री वाढू शकतो आणि जर तो वाढला तर त्याचा विसर्ग या मुळामुठा नदीपात्रात पाण्याचा केला जाऊ शकतो। फरा बरोबर आहे अभिजित, आणखी एक प्रश्न आपण बघतोय की या ठिकाणी कोणीही दिसत नाहीये। पुणेकरांनी ज्या सूचना त्यांना देण्यात आल्या होत्या की गरज असेल तरच बाहेर पडा, त्याचं तंतोतंत पालन केल्याचं आपल्याला दिसतंय। आणि तुम्ही जसं सांगितलं की काही रस्त्यांवर पाणी आलेलं आहे, त्यामुळे तिथले रस्ते साहजिक आहे बंद असतील, मात्र पुण्यातली वाहतूक सध्या कशी सुरू आहे किंवा मेट्रो सेवेवर काही परिणाम झालाय का? पहिला प्रश्न फरा जो तू विचारला की रस्ते जे आहेत ते पुणेकर गर्दी करत नाहीत, माझ्या मागं जे आहे ना प्रशासनानं पूर्णपणे हा रस्ता बंद जो आहे तो केलेला आहे। कारण हा मुख्य स्पॉट आहे भिडे पुलाला जोडणारा, इथून रस्त्यांवरून वाहतूक होते। त्यामुळं इथं पाणी आल्यानंतर हा रस्ता पूर्णपणे जो आहे तो बंद करण्यात येतो। पुढे पाहू शकता अग्निशमन दलाची वाहनं देखील या सगळ्या परिसरात तैनात करण्यात आलेली आहेत। कारण हे रस्ते बंद झाल्यानंतर हळूहळू पाणी या सोसायट्यांमध्ये किंवा ही जी घरं आहेत नदीकाठावरती तिथं जमायला
सुरुवात होते ते होऊ नये म्हणून बॅरिकेटिंग करून आधीच पोलिसांनी या सगळ्या परिसरातली वाहतूक बंद केली आहे. वाहतूक कोंडीचा मुद्दा घेतला तर सध्या शहरात वाहतूक सुरळीत सुरू आहे. जरी पाऊस पडला असेल, सतत पाऊस रिमझिम सुरू असेल तरी मात्र खरं तर पाणी कुठेही साचलेलं नाही किंवा कुठल्याही रस्त्यावर पाणी आलं नाही. हे जे पाणी आहे ते खडकवासला धरणातून जो विसर्ग वाढवण्यात आला त्यामुळे नदीपात्रातील हे सगळे रस्ते बंद आहेत. वाहतूक पुणे शहरातली सध्या तरी सुरळीत आहे. पावसानं देखील जोर जो आहे तो पावसाचा जोर थोड्याफार प्रमाणात कमी झालाय. पण मुख्य मुद्दा खडकवासला धरण साखळी क्षेत्राचा आहे. जर त्या धरणात पुन्हा पाणीसाठा वाढला किंवा धरण साखळी क्षेत्रात पुन्हा जर पाऊस सुरू झाला तर विसर्ग हा ही पेक्षा अधिक होऊ शकतो. मग मात्र जी काळजी घ्यायची आहे प्रशासनाला ती ही नदीकाठची जी गावं आहेत किंवा शहरातील नदीपात्रातली जी घरं आहेत, जी वाहनं आहेत, ज्या सोसायटी आहेत, ज्या वसाहती आहेत त्यांना अलर्ट मोडवरती प्रशासन कशा प्रकारे ठेवतं फरा हे पाहणं महत्वाचं ठरणार. बरोबर आहे अभिजित. त्यामुळे एक प्रश्न उपस्थित होतोय कारण पावसाचा इशारा तर आहेच आणि अशामध्ये खडकवासला धरणातील पाणीसाठा वाढू शकतो आणि हे जे विसर्ग आहे तोही वाढू शकतो. त्यासाठी काही खबरदारी घेण्यात आली आहे? नक्कीच फरा खबरदारी जर म्हणालात तर पुणे महानगरपालिका प्रशासन, पोलीस दल, अग्निशमन दल आणि जिल्हा प्रशासन अलर्ट मोडवरती आहे. कारण जिल्हाधिकाऱ्यांनी जे सकाळी सांगितलं होतं की काही ठिकाणी पूरसदृश्य परिस्थिती निर्माण होऊ शकते जर पावसाचा जोर वाढला, जर खडकवासला धरणातून अधिक पाण्याचा विसर्ग केला आणि त्यामुळं जसं मी मगाशी दाखवलं की सगळे अधिकारी नदीपात्रातले जे हॉटस्पॉट आहेत, जिथं जिथं पाणी जमा होण्याची शक्यता आहे किंवा जिथं धोकादायक आहे त्या ठिकाणी सगळे महानगरपालिकेचे अधिकारी असतील, पोलीस प्रशासनाचे अधिकारी असतील, जिल्हा प्रशासन असेल, त्यानंतर अग्निशमन दल असतील, हे सगळे अधिकारी या ठिकाणी तैनात करण्यात आलेले आहेत. जेणेकरून जर काही परिस्थिती उद्भवली तर तातडीनं नागरिकांना जी आहे ती मदत करता येईल. हे सगळे एनडीआरएफ असतील किंवा एसडीआरएफचे जवान असतील ते देखील या ठिकाणी तैनात करण्यात आलेले आहेत. महानगरपालिकेचे अधिकारी जे अलर्ट देतात, हे जे सायरन आहे फरा ते सायरन वाजवलं जातं. तुम्ही कधी कधी सायरन वाजवता? सायरन जेव्हा गाडी रोडवरती असते, आगीचा कॉल असतो, आगीचा कॉल किंवा एखादा रेस्क्यू कॉल असतो तेव्हा सायरन वाजवत गाडी जाते. तुम्ही सगळ्या ठिकाणी हॉटस्पॉट केलेत का आता अग्निशमन दलाकडून जिथे जिथे पाणी साचतं? हो. बर, खरं तर हे अधिकारी जे आहेत ना, हे सायरन फरा जे आहे ते अनाऊन्स केलं जातं. यापूर्वी देखील इथं जे आहे ते सायरन या सगळ्या परिसरात बसवण्यात आलेले आहेत. जेणेकरून जर पूर परिस्थिती उद्भवली तर या सायरन मधून इथल्या नागरिकांना अलर्ट जावा त्यासाठी आता प्रशासन सज्ज आहे. त्यामुळं जर पूरसदृश्य परिस्थिती म्हणजे मागच्या वर्षी फरा जे झालं होतं तसं जर पुन्हा पुण्यात परिस्थिती निर्माण झाली तर प्रशासन मात्र या सगळ्या परिस्थितीला मात करण्यासाठी सज्ज असलेलं पाहायला मिळतं. बरोबर आहे आणि सूचना सुद्धा दिल्या जातात हे आपण बघू शकतो. याविषयीचे अपडेट आपण घेत राहूयात. धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी.